कोल्ड स्टार्ट झालेली आहे. बघ चालतंय जकात नाका कुठे येत अजून जुनं जखत नाका पुढं का हा हा शरी साप इथून आहे का इथं तर पार्टे बिर्टे झालेले उलगडले म्हणजे इथं ना तोड काम जास्त केलेलं आहे. हे दिसतंय तर हा उलट तोंड करून नागाचा अवतार आहे बहुतेक. हा कशाचा तरी मृत्यू झालेला आहे म्हणजे रांजण आहे पूर्णपणे दगडामध्ये. ही सापाची अंडी तिथं साप असणार कारण की तिथं पाहू शकता तुम्ही ना स्वतःच्या रिक्सवर आणि स्वतःच्या जिम्मेदारीवर या. इथं 500-600 एकरामध्ये ना पूर्णपणे अख्खा परिसर. तर पब्लिक नमस्कार, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आत्ता आपण चाललेलो आहे सुप्यातल्या जाकात नाका या ठिकाणी. म्हणजे ते पुरातन आपला तो टोल नाका राहणार आहे जो इंग्रजांचं तिथं टोल कट करायचे. सो तिथं जाणार आहे आत्ता आपण. बहुतेक आज इथं अजून एक लोकेशन कवर करायचं आहे, तो दुसरा ब्लॉग असणार आहे. सो चला जाऊया आता, गाडी बाईक वगैरे कोल्ड स्टार्ट करून जाऊया. तर ना सर्वात आधी आपण बाईकची कोल्ड स्टार्ट करूया. पाहू शकता कोल्ड स्टार्ट झालेली आहे बघा. आणि आता आहे आपण पूर्ण मोरगाव या ठिकाणी बघा लोकेशन. तो चला जाऊया आता. ही गाडी कोल्ड स्टार्ट झालेली आहे. थोडा नाश्ता वगैरे करूया आणि मग जाऊया. पब्लिक आता आपण आहे पूर्णपणे रोडला आणि इथून आपल्याला जायचे अशा ठिकाणी जे आहे ना हे ठिकाण कोणाला माहीत पण नाही आहे. आपण अशाच त्या ठिकाणी चाललेलो आहे आणि मोरगावमध्ये सुक्यामध्ये भरपूर अशी काही ठिकाणं आहेत ते पूर्णपणे आपण एक्सप्लोअर करणार आहेत. मंदिर वगैरे सगळे सांगणार तुम्हाला. पण आज आपण मंदिराकडे चाललो. जो नेक्स्ट ब्लॉग असेल तेव्हा आपण त्या मंदिराकडे जाणार आहे त्या ब्लॉगमध्ये. तो आता आपण ना अशा टोलनाक्या जाणार आहेत त्याला वेगळंच काहीतरी नाव आहे. ते मागच तुम्हाला स्टार्ट करताना सांगितलं असणार आहे. तो आता तिथं जाऊया. इथून फक्त ना 10-15 मिनिटाच्या अंतरावर रोडवर आहे. घाटाच्या पण अलीकडे एक कोणता तरी घाट आहे. हो ते पण आज शेतवर का नाही ते शेर दिसते आहे ना मकराला घराला इकडे नाही इस्लाम काढल्यासारखं झालंय. चालतंय जकात नाका कुठे येत अजून जुनं जखत नाका इथं कुठं जखत नाका रांजण ठेवलेले. काय ठेवलेले रांजण पुढे आतमध्ये मंदिर आहे. पुढं का काय करायचं तिथे जायचंय का? हा पुढेच हे घाट लागला ना हा त्या साईडला दिसतं मंदिर आहे. पुढे सात तर ना थोडं पुढे दिसतं बाग पूर्ण जंगल जंगली भाग आहे असं. जवळच इथं हरण्या असते की विषारी साप इथून आहे का हा गाठाच्या साईडने बघतो आहे. कसं आहे भयंकर ना आपण असं ऑफ रोडिंग चाललेलं आहे. हे पण असं भयंकर ना जातात नाका. तो बघा म्हणजे याला ना जुना टोल नाका म्हणून ओळखलं जातं. आपण पूर्णपणे तिथं आलोय आणि मंदिर आहे. हो इथं तर पार्टे बिर्टे झालेले दिसते. पार्टीची जागा आहे काही नाही रे. तर आपण आता आलेलो आहे पुरातन जकात नाका म्हणजे पूर्वज काळामधला ना टोल नाका मानलं जातं ह्याला. तरी पाहू शकता असं पूर्ण दगडे वगैरे हे केलेले आहेत. आणि हे पाहू शकता हे रांजण दिसतंय तर हे ना पूर्णपणे ना दगडामध्ये बनवलेलं आहे. आणि ह्याच्यावर नक्षी वगैरे पाहू शकता. अजून पण एक रांजण होता पण तो बहुतेक इथं ना नाहीये, तुटलेला असून कुठेतरी होता. इथंच एवढ्यातच असणार आहे. बाकी बघा ना कसं तोडलंय. इथं जंगी पार्टी होता असणार. इथं ना पार्टीचं नियोजन असणार आहे कारण की बघा कसलं जबरदस्त तोडलेलं आहे हे पाहू शकता. आणि इथं बघा कोरीव कामं झालेली आहेत इथं पण. आणि इथं उलगडले म्हणजे इथं ना
तोड काम जास्त केलेलं आहे. इथं रांजण असणार आहे, इथं तोडलेला दिसतोय, कारण की इथं ना अवशेष पण नाही ठेवलेले. इथं साईडने बघा पूर्णपणे ना अशी कोरीव काम झालेली तिथं, हे बघा. आणि हे दिसतंय तर हा उलट तोंड करून नागाचा अवतार आहे बहुतेक. हा नाग आहे, म्हणजे उलट्या साईडने लावलेलं आहे. जसं की कालच्या व्लॉग मध्ये बघितलं असं तुम्ही, मंदिरामध्ये कसं उलटा नाग होता, तसं इथं पण आता दाखवलेलं आहे. पण ते काय आहे ते माहित नाही, पण नागच असणार आहे. इथं पण पाहू शकता अशा प्रकारे ना नक्षीकाम झालेलं आहे. इथं पण हे बघा कसलं जबरदस्त आहे. आणि जबरदस्त असं फॉरेस्ट आहे, लय मोठं फॉरेस्ट आहे. म्हणजे सुप्यामधलं ना मयुरेश्वर अभयारण्य आहे ना, त्यानंतर इथंच आहे एवढं मोठं फॉरेस्ट. ही जिथं बघाल ना तिथं फक्त फॉरेस्ट आकार दिसणार आहे. आणि इथं बहुतेक जास्तीत जास्त विषारी साप आहेत इथं. आणि साईडने बघा एवढं नाही कोरीव काम केलं इथं, मधमाशांचं असणार आहे, नाही तर ते गांधण माशांचं. पण कोरीव काम बघा कशी जबरदस्त केल्यात. आणि एकच अवशेष ठेवलेला, म्हणजे तिथं हा अवशेष राहिलेला आहे फक्त. आणि इथं ना कशाचा तरी मृत्यू झालेला आहे, म्हणजे कोणत्या तरी ना प्राण्याचं काहीतरी इथं मेलेलं आहे. हा प्राणी इथं पूर्णपणे सडलं इथं. आणि हे पाहू शकता इथं रांजण आहे पूर्णपणे दगडामध्ये. हे प्राण्याच आहे, मेला इथं, कुत्रा सडलंय, काय सांगते माणसाचं पण असू शकतं. इथं गाईज सापाची अंडी आहेत. गाईज हे दिसतात का तुम्हाला? हे सापाची अंडी आहेत, छोटी छोटी. तर इथं भयंकर विषारी साप असू शकतात, कारण की इथं ना नाग तर जास्त आहे तिथं बरं का. कारण की इथं आपल्याला दिसलेलं आहे नागाची अंडी. आणि बाहेरून बघा, तुम्हाला साईडने दाखवतो, हे बघा, हे असं आहे झकात नाका, ह्याला म्हणतात झकात नाका, कारण की हो पुरेकालीन टोल नाका आहे. तर तुम्हाला पण माहित नसेल की काय आहे, मला पण माहित नव्हतं. तर भावाने सांगितलं की ना इथं ना झकात नाका आहे, म्हणजे ते इथं. मग आम्ही लगेच लोकेशन बघितलं आणि सकाळ आता 10 वाजता इथं पोहोचलेलो आहे. तरी पाहू शकता. आणि इथून पण पडायला लागलेलं आहे, त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे बरं का तिथं. पण ते आता तुम्हाला दिसत नसेल बहुतेक, थोडंच नक्षीकाम आणि पडायला लागलेलं आहे. आणि तुम्हाला असं भयंकर ना नक्षीकाम दाखवतंय, हे बघा. कुठे सापाची का ते गाईज, इथं ना बहुतेक जास्तीत जास्त इथं साप असणार, कारण की इथं पाहू शकता तुम्हाला सापाची कातिंग दिसत असणार आहे. इथं साप असणार आहे, कारण की इथं बऱ्याच वर्षापूर्वीपासून ना इथं असा मोठा साप आहे. म्हणजे जसं की इजिप्त मध्ये कसं असं पूर्वकालीन साप वगैरे, तसं काही प्रकारे ना इथं आहे. पाहू शकता वरती पण झाड आले, म्हणजे वरती पण काहीतरी असू शकतं. पण वरती जायला इथून चान्स नाहीये बरं का. इथून साईडने जर दगडे ढासळले तर अंगावर येईल विषय घेऊ. आणि हे पाहू शकता असं मोठं अभयारण्य आहे पूर्णपणे. इथं हरणं वगैरे असणार आहेत, पण ती इथं नाही आहेत. बिबटे पण असू शकतो, काय सांगता येत नाही इथं, कारण की एवढं भयंकर मोठं जंगल आहे ना. तर इथं काट्याचं झाड आहे पूर्णपणे ना, जंगल असं सुकलेलं आहे. जिथं बघा तिथं तुम्हाला झाड सुकलेले दिसणार आहेत. आणि इथं असे भयंकर मोठे साप आहेत, कारण की ना इथं आपल्याला एक कातिंग दिसलेली आहे. ती पण अशी बारीक कातिंग होती, पण कातिंग आहे ती विषारी सापाची असणार आहे कातिंग. ते जो साप ना बऱ्याच दिवसापासून वर्षापासून असतो ना, तो साप कात सोडतो, म्हणजे ना त्याचं पूर्ण नवीन जीवन चालू करतो. तर बघा साईडने पूर्ण बघितलं असेल तुम्ही, वरती पण झाड आहे, पण ते वरती जायचं कुठून ते नाही माहिती. तिथं पण कोणीतरी फुल वगैरे काढलेले आहे. जर वर गेलो तर ढासळलं तर लय विषय अंगलटी, म्हणजे कसं ढासळलं तर कोटानाच आहे. पाहू शकता इकडे पण पूर्णपणे फॉरेस्ट आहे, अख्खं फॉरेस्ट आहे. ही बघा इथं गाडी लावलेली आहे, आणि पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. म्हणजे पुरातन काळातलं काही ना काहीतरी आपल्याला गावतंय, म्हणजे मंदिर वगैरे काही पण गावतंयच इथं. आणि आपण काल बघितलं असेल ना, काल पण पुरातन भरपूर काही आहे ना रहस्य तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दिसला असणार आहे. थोडं ना चालूया आणि तिथं तुम्हाला दाखवतो की हिरवं जंगल कशाचं आहे. आणि भरपूर असं नाही तर खरं सांगतो, तुम्ही ना स्वतःच्या रिक्सवर आणि स्वतःच्या जिम्मेदारीवर या इथं, कारण की सांगू शकत नाही, इथं बिबट्या पण असू शकतो. इथं विषारी भयंकर साप आहेत. हा जंगल आहे बघा, आणि पूर्णपणे पुरातन दगडी आहेत.
एक असं अवशेष घावलं पाहिजे आपल्याला की जे तुम्हाला प्रूव्ह करेल की पुरातन अवशेष म्हणजे इथं वगैरे दगड वगैरे नाहीये, पण इथं छोटे छोटे दगड आहेत, त्याच्यावर पण कुठं असं मूर्तिकाम नाही काय नाही. तर बघूया आपण घावलं तर शोधलं तर. हे पाहू शकता पूर्णपणे मोठं जंगल आहे. कमीत कमी आहे ना 500-600 एकरामध्ये ना पूर्णपणे अख्खा परिसर असू शकतो, कारण की एवढा मोठा परिसर आहे ना दिसतोय तुम्हाला कॅमेऱ्यात तर ना भरपूर दिसत असणार आहे, कारण की वाईड अँगलला ना भरपूर काही दिसणार आहे तुम्हाला. आणि हे पाहू शकता जंगल असं दिसतं. जंगलामध्ये पूर्णपणे हे काय म्हणते त्याला, झकात नाका म्हणजे पुरातन झकात नाका, त्याला आता आपण टोल नाका म्हणू शकतो. इथं इंग्रज इथं टोल नाका म्हणजे ह्या टोल नाक्यावरती ना माल वाहतुकीचा इथं टोल म्हणजे हे करायचा करार जायचं. हा वसूल करायचे. पाहू शकता. तर पब्लिक तुम्ही पाहिलं असेल की अशा प्रकारे ह्या जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये हे असं एक प्राचीन काळातील प्राचीनच म्हणता येईल, कारण की नाही आता तर नाही म्हणजे बहुत पहिला ना टोल नाका म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे. तर परत एकदा दाखवतो, हे पाहू शकता. आणि तुम्ही कधी आला ना सुप्या रोडच्या ना घाट पाहू शकता. हा घाट आहे का, कोणता घाट आहे हा, कोणता, पाटस रोडचा घाट. पाटस रोडचा घाट आहे हा. तर ह्या रोडच्याच कडेला तुम्हाला दिसून येईल की हे पुरातन पूर्णपणे टोल नाका आहे. तर पब्लिक आपल्याला आता दुसरा ब्लॉग शूट करायचा आहे. सो पब्लिक आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भावाला तुमच्या पुढे न्या, मराठी माणूस आहे आणि आपल्याला ना अजून भरपूर काही तुम्हाला ठिकाणं दाखवायचे आहेत असे, जे की आज अजून एक शूट करायला जाणार आहे आपण. हा ब्लॉग आपण इथंच संपवतो. सो गाईज चला बाय, भेटा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज, टेक केअर, राधे राधे.